नेहमी भारतीय क्रिकेट आणि त्याचबरोबर आपल्या क्रिकेटमध्ये देखील निश्चित महत्त्वाचा क्रिकेटपटू म्हणून म्हणला जातं, ज्याच्यामध्ये दिलीपजी वेंगसरकर यांचं खूप मोठं योगदान पाहायला मिळालं भारतीय संघासाठी. सौरभ गांगुली आहेत, यांनी देखील ते योगदान अतिशय महत्त्वाचे तिसऱ्या क्रमांकासाठी. ते मात्र तिसरा फलंदाज नवीन फलंदाज मैदानात येतोय, फलंदाज दिनेश पाटील माफ करा, दिनेश पाटील या ठिकाणी येतोय. पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये अर्थात पॉवर प्लेचे षटक आहे, त्यामुळे 230 सर्कलच्या बाहेर असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर यशस्वी गोलंदाज या दरम्यान यावी स्वैरचा इशारा येतोय आणि शिवम दुबे जो नवीन षटक गोलंदाज ओवे कॅम्पकडून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी पहिला चेंडू स्वैरचा इशारा येतोय, एक धावेचं आणखीन एक योगदान. शिवम दुबे आपल्या बॉलिंग मार्कवर दुसरे षटक आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण पाहता 330 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. पंचांच्या उजवीकडून यावेळी गोलंदाज अंदाज घेतोय. अतिशय चांगलं क्रिकेट मगाशी आपण पाहिलं तर आमच्या अतिथी कक्षामध्ये आजही आपण पाहतात अनेक मान्यवर ज्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये खूप चांगले योगदान दिलं. रामदासजी शेवाळे सर आहेत, त्यांचे इतर सहकारी ज्यांनी खूप चांगले योगदान दिलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा सत्कार निश्चित केलं तर मात्र सरांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत ही हिंदू संस्कृती. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. यावी निश्चितच यॉर्करमध्ये चेंडू आतमध्ये येत होता, चेंडूला कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला, मध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडू येत आहे, चेंडूची फेक यष्टेच्या दिशेने पूर्ण करतोय, तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळेल. डू ऑर डाय असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. वैष्णवी कोल्हाड आणि सन्मानी आमदार महेंद्र शेटजी थोरवे फाउंडेशन कर्जत यांच्यामधला यातील जो संघ जिंकेल तो मात्र पुढचा सामना खेळण्यासाठी निश्चित पात्र ठरेल. तर 2 धावांचे योगदान मिळते. 2 धावा मिळतात त्या फलंदाज अखिल भोईरला, त्याची वैयक्तिक धावसंख्या 3 आणि एकूण धावफलकात वाढवते ती 8. पुढचा चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा इथे संपर्क येत नाही, एसटीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता येते पाहायला मिळाली, कारण आजच्या जे 4 संघ आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाले या स्पर्धेच्या मधून प्रत्येकाचं खूप चांगलं योगदान इथे पाहायला मिळालं, प्रत्येकाचा दरारा पाहायला मिळाला. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्रेषण अर्थात पहिल्या सामन्यामध्ये 97 धावा हा धावांचा निश्चित उच्चांक या स्पर्धेच्या मधून नोंदला गेला. पण त्यानंतर मात्र आपण पाहिलं की दिवस रात्र या क्रिकेटमध्ये अर्थात रजनी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते इथे थोडे धावा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. वळी या मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, लेट कटचा वापर केला आणि चेंडूला अर्थात सीमारेषेवर पाडवला, येतोय सुंदर फटका, चौकार 4 धावा. गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या स्टाईलमध्ये, कारण अशा प्रकारचे फटके गुंडाप्पा विश्वनाथच्या यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. हा चौकार येतोय फलंदाज आपण पाहतात अखिल भोईरच्या बॅटमधून. 4 धावांचं योगदान, धावफलकावर धावा येतात त्या 12. पुढचा चेंडू या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला चेंडू, हा पंचांच्या अगदी डोक्यावरून चेंडूला डीप स्क्वेअरिंगला एक दमदार सुंदर फटका अर्थात चौकार.
मध्ये त्याला थोडंसं जवळ घेतलं गेलं. दरम्यान वळी या मैदानाकडे पंचांच्या उजवीकडून यावी उजव्या हाताने डाव्या हाताने माफ करा. या ठिकाणी आपण पाहिलं तर अर्थातच चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटचा स्पर्श झाला आणि यष्टेच्या दिशेने चेंडू गेला. अझेल दुसरा फलंदाज मैदानातून या ठिकाणी बाहेर. प्रयत्न इथे करण्यात आला होता कारण चौकारांची आतषबाजी इथे आपल्याला पाहायला मिळवती अखिल भोईरच्या माध्यमातून, ज्याने दोन चौकारांच्या माध्यमातून तब्बल 11 धावांचे योगदान 8 चेंडूमध्ये देण्याचा प्रयत्न इथे केला आणि एकूण धावा धावफलकावर येतात 2 गडी बाद. धावा धावफलकावर आल्या त्या 16. नवीन फलंदाज मैदानात येईल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावर चेंडू बचत तुम्ही पाहतायत. शिवम दुबेला मिळालं एक चांगलं योगदान आणि मागच्या वर्षीचा या स्पर्धेतला निश्चितच उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याला बाईक या ठिकाणी मिळाली होती तोच फलंदाज या ठिकाणी येतोय. डाव सावरणार का मुनीर पटेल. वैष्णवी इलेवन कोल्हाड आणि आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन यांच्यामध्ये सुरू असलेला हा सामना तुम्ही यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा शिवम दुबे आपल्या बॉलिंग मार्कवर 10-12 पॉलांचा त्याचा रनअप आहे. पंचांच्या अर्थात उजवीकडून डाव्या हाताने थोडंसं धावण्यामध्ये थोडंसं काहीतरी निश्चित प्रॉब्लेम निर्माण झाला. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर जाईल. तर कैलास दादा म्हात्रे सर आणि त्याचबरोबर त्यांचे सर्वच या ठिकाणी आयोजकांच्या मध्ये गुरुदादा म्हात्रे आहेत. इतर सल्लागारांचा विचार आपण केला तर विजय शेट्टी खानावकरचं आहेत, प्रवीणदादा पाटील आहेत, अमरजी म्हात्रे आहेत. यांचं खूप चांगलं योगदान आहे. प्रमोददादा पाटील, संदीपजी पाटील, मोंटी पाटीलजी, अजयजी भोईर, तौशिकजी पटेल, विवेकजी म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला मिळालं. दरम्यान यावी सर बॅटने खेळलाय. चेंडू इथे आपण पाहतात अर्थात मिडावचे क्षेत्ररक्षक मिडान क्षेत्रामध्ये येईपर्यंत एक धाव तबल्यावर इथे नोंदवली गेली. एक धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते आणि अशा प्रकारे या 2 षटकांची सांगता होते. शिवम दुबेचं षटक इथे समाप्त होईल आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा येतात त्या 2 गडी बाद 17 धावा. शिवम दुबे यांनी या षटकामध्ये तब्बल 12 धावा खर्च केल्या. निखिल पाटील यांनी 5 धावा पूर्ण करून 5 धावा दिल्या आणि एक फलंदाज बाद केलं होतं. तर शिवम दुबेने 12 धावा देत एक फलंदाजला मैदानात पडलं होतं. अखिल भोईर ज्याने 11 धावांचं योगदान दिलं आणि गौरव घोसाळकर हा चौकार मारून भारतातच बाद झाला होता. 4 धावांचं योगदान दिलं. 2 षटकं समाप्त झालीत. अर्थात पॉवर पीची षटकं समाप्त झालीत. आता मध्ये क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल. आज प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते. काल अर्थात ठाणे रायगड म्हटल्यानंतर निश्चित मोठं योगदान सर्वच क्रिकेट अगदी स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक असू दे किंवा गतवर्षी झालेली अर्थातच आमच्या अलिबागमधली सन्माननीय आमदार महेंद्रसिंह हरी दळवी साहेब यांनी ठेवलेली देखील त्यांची ती स्पर्धा MD स्पर्धा हे या स्पर्धेमध्ये देखील ठाणा रायगडमधले प्रचंड प्रेक्षक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. ते बसायला देखील जागा नव्हती. हे योगदान पाहायला मिळालं आणि काल आपण इथे पाहिलं. परंतु जसजशी स्पर्धा पुढे जाईल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला. वळी आपण मैदानाकडे नवीन षटक घेऊन गोलंदाज आपण पाहणार आहोत. निखिल पाटील यावेळी ज्याने पहिलं षटक फेकलं होतं. यावेळीचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला. चेंडूला खेळायचा प्रयत्न मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय उंच उडी घेतोय. चेंडूला अडवत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि तोपर्यंत एक धावीचं इथे योगदान मिळालं. एक धाव मिळते संघाला. खरं तर 70 ते 75 धावा धावफलकावर येणं आवश्यक आहेत कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने डू ऑर डाय ही परिस्थिती या आता रायगड प्रीमियर लीग पर्व 2024 अर्थात 5व्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक धावीचं योगदान इथे मिळते ते मुनीर पटेलला. त्याची वैयक्तिक धावसंख्या पोटचे 2 आणि दिनेश पाटील या ठिकाणी तयार असेल. गोलंदाज निखिल पाटील. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपण पाहतात शॉर्ट निश्चित गलीचं क्षेत्ररक्षक केलं. इथे शॉर्ट पॉईंट क्षेत्रामध्ये आणलं आहे. शॉर्ट थर्डमॅन इथे तैनात केलं गेलं आहे. एक डीप एक्स्ट्रा कव्हर पाहू शकते आणि एक क्षेत्ररक्षक मिडॉन ही विरोचना ऑफसाईडचं या ठिकाणी पाहायला मिळाली. वळूया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडलं पहा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. ते अर्थातच फलंदाजी करणाऱ्या आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन संघाला.
डक आउट 0 धावसंख्या परतला आणि आता मध्ये थोडंसं अडचणीत इथे आपल्याला पाहायला मिळते कारण येणारा फलंदाज आपण पाहणार आहोत मुनीर पटेलला कशा प्रकारे साथ देतो कारण दोन या धावसंख्येवर योगदान देणारा दिलंय आणि नवीन फलंदाज अविनाश वाघ हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये अर्थातच दाखल होते क्रमांक 4 वर पाहूया कशा प्रकारचं योगदान इथे देईल मात्र गोलंदाजाचा विचार आपण केला तर निखिल पाटील यांनी जे पहिलं षटकामध्ये 5 धावा देत एक फलंदाज बाद केलं या ठिकाणी देखील आपण पाहतात त्यांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली 2 चेंडूमध्ये आतापर्यंत त्यांनी फक्त 1 धाव दिली आणि एक फलंदाजाला बाद करण्यात यश ठरला हे क्रिकेट आहे खरं तर गोलंदाजाचा जर आपण दृष्टिकोन जर आपण पाहिला तर निश्चित दिशा आणि टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असावा लागतो कारण अतिशय वेगाने गोलंदाजी करणारे वेगवान गोलंदाज देखील आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये पाहिलेत परंतु त्यांचं कार्यकाल फारसं टिकलं नाही पण निश्चित मध्यम गती अंदाज आपल्याला या ठिकाणी चांगलं योगदान द्या दरम्यान यावी चेंडू जमिनीला सरपटच जातोय मिळांशाही तोपर्यंत शेतशीत चेंडूवर येणार 1 धावीचं आणखीन एक योगदान 1 धाव मिळते ती फलंदाजाला नवीन फलंदाज अविनाश वाघ वाघाची वाडी या परिसरात असलेला खेळाडू ज्याने 1 धावीने आपलं खातं उघडले एकूण धावफलकात वाढवते 19 धावा धावफलकावर 3 फलंदाज मैदानातून गमावल्यानंतर आलेली धावसंख्या पुन्हा एकदा निखिल पाटील पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र अतिशय चांगला चेंडू होता पुढे सरकून खेळण्याचा प्रयत्न केला यॉर्कर पद्धत चेंडू होता चेंडूमध्ये शॉर्ट स्लिप पॉईंटला शेतशीत चेंडूवर येईपर्यंत अर्थातच 1 धाव आणखीन एक धावफलकावर इथे नोंदवली गेली एक धावेने असं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे पाहूया कशा प्रकारची धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी आपल्याला नोंदवली जाईल ती सन्माननीय आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन कर्जत यांच्या माध्यमातून दरम्यान पुढचा चेंडू उंची दिली होती या चेंडूला पहा फलंदाजाला पूर्णपणे फसवलं ते गोलंदाजाने या ठिकाणी हवेतून बॅट फिरली यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा या ठिकाणी सांगता झाली धावफलकावर धावा 20 धावा धावफलकाला षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये खरं तर धावा येणं आवश्यक होतं यावेळी मात्र बॅकफुटरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत केवळ 1 धाव आणखीन धावफलकावर नोंदवली गेली आणि अशा प्रकारे 3 षटकांच्या संबंधित प्रति षटक 7च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचते ती सन्माननीय आमदार महेंद्रसिंह धोरवे फाउंडेशन संघाचे 3 गडी बाद 21 धावा ज्याच्यामध्ये निखिल पाटील याचं जे षटक जे आपण पाहिलं अतिशय चांगली गोलंदाजी केली 4 धावा दिल्या आणि त्याने 1 फलंदाज बाद केला पहिल्या षटकात 5 धावा दिल्या म्हणजे 2 षटकामध्ये तब्बल एकही निर्धाव नाही या 9 धावा दिल्या आणि 2 फलंदाज मैदान पडले ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आणि जाऊया आपण डीचेकडे तर याचबरोबर आपण काही सन्मान घेतोय आदरणीय प्रभाकर जोशी साहेब इथे उपस्थित आहेत तर मी जोशी साहेबांना विनंती करेन की आपण यावं आपला शुभ सन्मान इथे केला जाईल भारतीय जनता पार्टीचे या विभागाचे एक अतिशय चांगले कर्तव्यदक्ष कार्यकर्ते आहेत जोशी साहेबांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय प्रभाकर जोशी साहेब त्याचबरोबर आता इथे पाहुणे उपस्थित होत आहेत आदरणीय चिंचपाड्याचे प्रवीण गोंदली साहेब इथे आहेत मी विनंती करेन की गोंदली साहेब या आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आमचे कुणाल शेठ गोवारी हे देखील उपस्थित झालेले आहेत आई ग्रुपचे आमचे सदस्य आहेत कुणाल स्वागत आहे तुमचं देखील कुणाल शेठ त्याचबरोबर शिवसेना न्यू पनवेल शहर प्रमुख प्रवीण देशमुख साहेब आणि त्याचबरोबर पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव साहेब देखील इथे उपस्थित होत आहेत त्याचबरोबर खांदा कॉलनीचे शिवसेना शहर प्रमुख सदानंद शेलके साहेब देखील इथे उपस्थित होतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती
तर सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. कारण अमूल्य वेळ दौडून आपण या ठिकाणी आलात. मैदानाकडे आपण पाहते शिवम दुबे हा जो गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक या ठिकाणी घेऊन ते पहिल्या षटकामध्ये 12 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. पहिला चेंडू इथे पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू ते पाहायला मिळाला आणि अविनाश वाघ यावेळी पुन्हा एकदा खेळण्याची तयार, गोलंदाज तयार. यावेळी पुन्हा एकदा हुक शॉट ज्याला म्हटलं जातं, पहा उजव्या यष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू, पंचांकडे पर्याय नव्हता, पंचांनी हात जमिनीला समांतर केले आणि दर्शवले हा चेंडू खराब आहे. अशा प्रकारे स्वैरचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळते. धावफलकात वाढवते ती 22 धावा धावफलकावर. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये खरं तर या स्पर्धेकडे जमणं पाहिलं तर तब्बल प्रथम क्रमांक 5,01,000 रुपये, द्वितीय क्रमांक 2,50,000 1 रुपये, तृतीय क्रमांक 1,25,000 1 रुपये आणि चतुर्थ क्रमांक 1,25,000 1, तब्बल 10,04,000ची ही क्रिकेट स्पर्धा. मैदानाकडे वळूया. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केलं गेलं. पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज मैदानातून बाहेर. मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विजय पवार. विजय पवार कारण संघाचा संघनायक आहेत आणि संघनायका पाहूया संघ कशा प्रकारची जबाबदारी या ठिकाणी पाहायला मिळेल. आत्तापर्यंत आपण पाहिलं 4 फलंदाज गमवलेत, 22 धावा धावफलकर आल्यात आणि संघनायक कशा प्रकारची या ठिकाणी निश्चित कामगिरी करणे याचं आपण पाहणार आहोत. दरम्यान शिवम दुबे गोलंदाज आपल्या बॉलिंगवर चौथं षटक अर्थात वैयक्तिक दुसरं षटक घेऊन हा गोलंदाज वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय. 10-12 बॉलांचा त्याचा रनअप आहे. पंचांच्या अर्थातच उजवीकडून यावेळी मात्र पुन्हा एकदा धावण्यामध्ये काही अडथळा निर्माण होतोय. पुन्हा एकदा परततोय. एक मोठी क्रिकेट स्पर्धा कारण पाहायला मिळते आणि हे खरं योगदान आहे कलादादा म्हात्रे सर आणि निश्चितच त्यांचे सर्व सहकारी, ज्याच्यामध्ये राकेशजी गायकवाड आहेत, मंगेशजी वाकडीकर आहेत, प्रशांतजी खानावकर आहेत, महेशजी कडू आहेत, विशालजी जितेकर, प्रमोदजी पाटील, तेजस म्हात्रे, त्याचबरोबर योगेश लहाणे, प्रमोदजी पाटील, रवींद्रजी भोईर, चंद्रकांतजी भोईर यांचं खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी मिळाले. व या मैदानाकडे यावी पाहत हा चेंडू पुन्हा एकदा स्वैर होतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला, उजवेष्टीच्या बाहेर हा चेंडू पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलं. आणखीन एक धावेचं योगदान. 1 धाव संघाला, 23 धावा धावफलकावर. चौकार षटकांची आतषबाजी होणे, जसं मी मगाशी म्हणालो, साधारणतः 70 ते 75 धावा धावफलकावर 6 षटकात येणं आवश्यक आहे. पण इथे एक चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. तर केतनजी पाटील अरिवली यांच्याकडून शुभेच्छा या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या आहेत. जाऊ या मैदानाकडे. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर समोर पुढचा चेंडू संघनायक विजय पवार. चेंडू हवेत आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र झेल होता, झेल मात्र सुटतोय आणि धावचीची संधी देखील इथे गमावली गेली. 1 धावेचं योगदान धावफलकात 1 नी आणि पुन्हा एक वाढ. संघनायक पाहूया कशा प्रकारे योगदान देईल विजय पवार जे संघनायक आहेत, कर्जतचे एक खेळाडू, अर्थात खूप चांगलं योगदान अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पण तो 2 चेंडू स्वैर शिवम दुबेने फेकले, त्यामुळे थोडंसं इक्वेशन जे समीकरण आहे थोडेसे बदलते. पुढील चेंडू यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि मिड विकेट आणि वाईडिश लॉंग मधून चेंडूला पाहायला मिळाला. आला एक दमदार अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार, 6 धावा.
च्या बॅटमधून आलेला एक सुंदर फटका मिड विकेटला 6 धावांचे योगदान इथे मला एकूण खेळतोय वैयक्तिक 9 या धावफलकावर आणि धावफलकावर जाऊन पोहोचतात त्या 4 गडी बाद 30. 4 गडी बाद 30 धावा धावफलकावर आल्या. अशाच प्रकारची चौकारची गरज खरं तर चौकार षटकारांची गरज आहे क्रिकेटच्या कुरुक्षेत्र चेंडूच्या या युद्धामध्ये. पुन्हा एकदा शुभम आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. 10 रन गोलंदाजी करतोय. यावेळी पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. लॉंग ऑनला लॉफ्टेड शॉट येतोय. आणखीन एक दमदार षटकार. रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं मुनीर पटेल यांनी मात्र 2 षटकारांच्या माध्यमातून आपली वैयक्तिक धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल केला. 15 या वैयक्तिक धावसंख्या खेळतोय आणि बघता बघता धावा धावपलकर येऊन पोहोचल्या त्या 35-36च्या करामध्ये. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. तर अतिशय रायगड समालोचनाचे अतिशय खूप चांगले योगदान देणारे आमचे समालोचक महागुरु आमचे MD गडगे सर यांचा आवाज आपण डीजेच्या माध्यमातून ऐकायला पाहायला मिळाला. आणि हिंदीमधून अनेक क्रिकेट स्पर्धा आणि गणपती बाप्पाचा फार मोठा गजर त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतो समालोचन करताना. हे योगदान आहे. वाढवते पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज मुनीर पटेल वैयक्तिक 15 या धावफलकावर तुम्हाला पाहायला मिळतोय. डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय कारण डावाला आकार देणं अतिशय महत्त्वाचं. एका बाजूला विजय पवार अर्थातच या संघाचा संघ नायक आहे. कर्णधार म्हणून निश्चित नॉनस्ट्राईकला आपल्या पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी यावेळी मात्र चेंडू पहा. चेंडू आपण पाहिला तर निश्चित तुझ्या एसटीच्या अगदी जवळून चेंडू एसटीच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि षटक क्रमांक 4 ची या ठिकाणी सांगता झाली. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर सन्माननीय आमदार महेंद्रसिंहजी थोरवे फाउंडेशन अर्थात या संघाची वाईटसाठी या ठिकाणी अर्थात 3रा पंचांकडे मागणी यादी केली गेली. स्क्रीनच्या माध्यमातून पाहा येतील का चेंडू स्वैर आहे किंवा नाही हा पाहिला जाईल. तर 4 षटकं तुम्हाला पाहायला मिळतात. पाहूया या चेंडूवर नेमकं काय घडले. 3रे पंच आमचे या ठिकाणी पाहतील स्क्रीनच्या माध्यमातून आडे दर्शवतील त्या मुख्य पंचांना की या ठिकाणी हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही. आणि ती खूप चांगलं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या स्पर्धेचं आणखीन एक वैशिष्ट्यामध्ये कारंज जे समोर पाहायला मिळतं जे आमच्या सर्वच क्रिकेट रसिकांचं स्वागत कुठल्याही स्पर्धेमध्ये असं सहसा पाहायला मिळत नाही. हे कैलासदादा म्हात्रे सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं योगदान म्हणते. पाहूया पंच काय निर्णय देतील. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया कारण खूप चांगलं योगदान देतो. यानंतर या स्पर्धेमधला आजच्या या रजनीमधला एक शेवटचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. कोणते 2 संघ अंतिम 16मध्ये जातील. कारण मगाशी आपण पाहिलं सोना 11 तळेगाव रसायनी संघाने 2 सामने जिंकले आणि अंतिम 16मध्ये प्रवेश केला. 32 संघांचा सहभाग असणारी ही क्रिकेट स्पर्धा. आणि निर्णय येतोय स्वैर येतोय 1 धावेचं. येस स्वैर इशारा येतोय. 1 धावेचं योगदान इथे आणखीन एक वाढते. 1 धाव संघाला मिळते आणि या संघ अर्थातच संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 4 गडी बाद यावेळी 37. 6 षटकांचा सामना आहे आणि या 6 षटकं फार कमी आपल्याला पाहायला मिळतात कारण 5 षटकं 4 षटकं 3 षटकं 2 षटकं कधी कधी फायनल तर अंतिम सामना 1 षटकांचा अनेक मोठ्या क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळतात. परंतु कैलासदादा म्हात्रे सरांच्या माध्यमातून पाहिलं की 6 षटकांचे सामने हे कंपल्सरी. वळी आपण मैदानाकडे पुढील चेंडूसाठी. यावी गोलंदाज तयार शिवम दुबे. बॅटच्या पट्ट्यात चेंडू गेला जमिनीला सरपटत या ठिकाणी चेंडू आपण पाहणार आहोत. चेंडू अर्थातच क्षेत्ररक्षक सुंदर प्रयत्न इथे करतोय. सीमारेषेकडे चेंडूला अडवला पण ते ओव्हर थ्रो इथे पाहायला मिळाले. आणि या दरम्यान या शेवटच्या चेंडूवर 4थ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्थातच धावांचं योगदान देतोय तो 2 मुनीर पटेल याच्या धावसंख्येत 2 बदलतोय. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोचते ती 2 षटकारांच्या माध्यमातून 17. आणि शिवम दुबे याचं षटक मात्र इथे समाप्त होते ज्याने तब्बल या षटकात महागडे षटक फेकलं. 18 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला प्राप्त मिळालं. मागच्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्या म्हणजे 2 षटकात 30 धावा देत त्यांनी 2 फलंदाज बाद केले आणि एकूण धावसंख्या 4 षटकात समाधी येते ती 39.
2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे वैष्णवी आणि कोलाड संघासमोर देण्याचा प्रयत्न केला. अर्थात संघनायक सुमित धोंगडे जे एक मोठं क्रिकेटमधलं नाव आहे. आखाती देशापर्यंत या खेळाडूंनी मजल मारली. अनेक भारतातली क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्यात असा संघनायक म्हणून अर्थातच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. जाऊया आपण मैदानाकडे. गोलंदाजीमध्ये बदल होईल आणि नवीन षटक अर्थात 5वं षटक घेऊन गोलंदाज यावेळी मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाज सूरज पाटील, मॅन फ्रॉम अलिबाग. अलिबागचा हा इंजिनिअरिंग क्षेत्रातला गोलंदाज आहे. पहिला चेंडू इथे पाहायला मिळाला. डावखुरा गोलंदाज इथे पाहिलं. क्रीडाभवन अलिबागच्या मैदानावर अनेक मैदानं या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने गाजवली. तो अलिबागचा हा खेळाडू आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रातलं एक अतिशय मोठं नाव निश्चित म्हणता येईल. सिव्हिल इंजिनियर. पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव केला. 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असताना पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने यावेळी आपण पाहिलं अतिशय चांगला चेंडू निश्चितच पाहायला मिळाला. कारण टप्पा पडला. फलंदाज काही करू शकला नाही. दरम्यान यष्टेच्या हातामध्ये चेंडू व्यस्त होते आणि निर्धाव चेंडूची पुन्हा सांगता होते. क्षेत्रक्षण पुनर्दाम पाहिलं तर पहिल्या आपण पाहायला मिळतं आहे. कारण या ठिकाणी डीप पॉईंट तैनात केले गेले आहे. डीप पॉईंट आहे. डीप अर्थातच या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर आणि एक लॉंग ऑन तैनात केले गेले. हे योगदान या क्रिकेटच्या माध्यमातून. जाऊया मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी ऑन साईडला खेळला आहे. चेंडूला जमिनीला घरंगळत इथे मात्र जातोय तो वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथे मात्र फक्त 1 धाव मिळू शकेल. 1 धाव मिळते ती फलंदाजला. 1 धाव मिळते ती संघनायक अर्थात विजय पवारला. 4 चेंडूमध्ये 2 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आणि आता मात्र मुनीर पटेल 17 या धावसंख्येवर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. धावून पोहोचल्यात 40 धावा धावफलकावर सूरज पाटील. आपल्या बॉलिंग मार्कवर 10 ते 12 पर्यंत जर रनअप आहे. क्रिकेटवर ह्या खेळाडूंनी खूप मोठं प्रेम केलं का असं म्हणता येईल. याच्याबद्दल सांगायचं झालं तर निश्चितच माथेरानला पत्नीसह गेलेला हा खेळाडू मात्र स्पर्धा सुरू होती. कुटुंबाला त्यांनी तिथे माथेरानमध्ये सोडलं आणि सामना खेळायला अलिबागच्या मैदानाला. हे देखील सूरज पाटीलचे योगदान प्रेक्षकांच्या माझ्यासाठी. वळी आपण मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. बॅकफुटवर गेला. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा त्याच दिशेला आपण पाहतात. इथे मात्र मिडविकेटचं क्षेत्र. चेंडूवर येऊन चेंडूची फेक ही करते गोलंदाज दिशेने. थोडीशी निश्चितच चेंडू घेण्यामध्ये गोलंदाज सूरज पाटील अयशस्वी ठरला. तोपर्यंत 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते मुनीर पटेलला. 19 धावफलकावर जाऊन पोचते. एकूण धावफलकावर धावा जाऊन पोचतात 42च्या घरामध्ये. 5वं षटक आहे आणि या गोलंदाज पुन्हा एकदा तयार पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र आपण पाहतात निश्चित मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सूरज पाटीलला यश मिळेल. चेंडूला भिरकावायचा होता पण बॅटची कड घेतली गेली. क्षेत्ररक्षक यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि या ठिकाणी फलंदाज मैदानातून बाद होतोय मुनीर पटेल ज्याने 19 धावांची खेळी केली. सूरज पाटीलला मिळालं एक चांगलं यश. शेवटच्या शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक निश्चित चांगली गोलंदाजी डावखुरी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मागच्या सामन्यात देखील त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. धावा धावफलकावर 42 येतात. मुनीर पटेल याची खेळी मात्र 19 धावसंख्या समाज झाली. 2 षटकार मारले होते आणि नवीन फलंदाज या ठिकाणी क्रमांक 7 वर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. आणि पुणे डोंगरीचा नरेश सावंत हा नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानावर येईल. अखेरच्या सत्रामध्ये कशा प्रकारची फलंदाजी त्याच्यामधून पाहायला मिळेल कारण यशस्वी गोलंदाज सूरज पाटील या ठिकाणी समोर असताना नरेश यावी सज्ज होतोय. पंचांकडून गाठ घेतले. पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन. चेंडू संपर्क येत नाही आणि अशा प्रकारे हे अतिशय चांगलं षटक अर्थातच इथे समाप्त होतोय. ते वैष्णव 11 कोलाड संघासाठी सूरज पाटील यांनी या षटकामध्ये अतिशय चांगली गुण केली. 3 धावा दिल्या आणि एक फलंदाजाला माघारी परतवलं. अंतिम षटक बाकी आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये खरं तर मोठी धावसंख्या धावफलकावर येणं आवश्यक आहे. आतापर्यंत आपण पाहिलं 5 षटकामध्ये तब्बल धावा धावफलकर आहेत त्या फक्त 42च्या सरसने. म्हणजे 42 धावा प्रति षटक जर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साधारणतः
8.40च्या सरांनी धावसंख्या धावपलक येते. दरम्यान सन्माननीय शिरीषजी शेठ गरज साहेब, त्याचबरोबर बली शेठजी गरज साहेब आणि सुधीरजी ठाकूर साहेब यांनी जासई यांनी या स्पर्धेला अर्थातच शुभेच्छा दिल्यात. हे योगदान आहे, कारण महाराष्ट्रातली अतिशय नावाजलेली क्रिकेट स्पर्धा अर्थात रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं. वळी आपण अंतिम षटकाकडे. अंतिम षटक घेऊन गोलंदाज यावेळी गोलसाठी येईल तो अर्थात वैष्णवीला कोलाड संघाचा हसमत कादरी. तळोजाचा हा गोलंदाज आहे हसमत कादरी. या ठिकाणी शेवटचं षटक पाहूया. शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं योगदान इथे मिळेल. पहिला चेंडू यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात घेतलंय आणि लॉंग ऑनला शेतीच्या चेंडू डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट येतोय. खणखणीत दमदार षटकार. नायक याने मारलेला हा पहिला खणखणीत षटकार 6 धावांचं योगदान देतोय आणि या 6 धावांच्या मधून जाऊन पोहोचतोय तो. त्यांनी आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान दिलंय आणि धावपलकावर धावा येतात त्या 48. येणारे 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर हसमत केदारी याच्या पहिल्या चेंडूवर मारलेला एक सुंदर फटका लॉफ्टेड शॉट ज्याला म्हणलं जातं, लॉंग ऑनमधून चेंडूला मराठीत भिरकावलं असं म्हणलं जातं आणि या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिला. एक खूप चांगलं योगदान. पुढचा चेंडू यावेळी मात्र दिशाणी टप्पा अतिशय चांगला होता. उंची दिली, गुडलेंग स्पॉटवर चेंडू फेकला, फलंदाज झाला. अर्थातच या ठिकाणी यश आलं नाही. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावला आणि अशा प्रकारे चेंडूची सांगता झाली. 2 चेंडूंची समाप्ती झाली. येणारी 4 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजय पवार पाहूया किती धावांचं योगदान इथे देऊ शकेल. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर गोलंदाज तयार पुढच्या चेंडूसाठी. यावी निश्चितच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट चेंडूचा संपर्क इथे आपण पाहायला मिळाला, परंतु निश्चितच मोठा फटका येऊ शकला नाही. धावांचं योगदान इथे मिळेल. 3 चेंडू आत्तापर्यंत समजले. पहिल्या चेंडूवर षटकार निश्चित आला, पण नंतरचे 2 चेंडू मात्र निर्धाव इथे फेकले गेले. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही संपूर्ण क्रिकेट स्पर्धा आपण पाहिलं तर 182 देशामध्ये ही क्रिकेट यूट्यूबच्या माध्यमातून TV च्या माध्यमातून आपण पाहू शकता. हे योगदान आहे. वळी आपण मैदानामध्ये पुढील चेंडूसाठी. यावी हा चेंडू हवेतून खेळला आहे आणि आपण पाहता अतिशय मोठा फटका पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क येतो आणि डीप पॉईंटवरून आलेला हा खणखणीत षटकार अर्धशतकापलीकडे धावा पकर येतात त्या तब्बल 54. चेंडूला निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं जवळ येऊन दिला आणि त्या ठिकाणी जो अप्परकटच्या माध्यमातून चेंडूला खेळला. अर्थातच पॉईंटवरून हा आलेला एक शानदार षटकार 6 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याचपैकी चेंडू होता. पंचांकडे दाद माहिती जाते, मात्र पंच निश्चितच चांगलं योगदान या स्पर्धेच्या मधून देतात. निर्धाव चेंडूची सांगता होते. 54 धावा धाबलकर इथे पाहायला मिळालं. विजय पवार याची वैयक्तिक धावसंख्या 2 षटकारांच्या माध्यमातून जर आपण पाहिली तर निश्चितच 14 धावांचं त्यांनी योगदान दिले आतापर्यंत या सामन्यातला. अर्थातच शेवटचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज हसमत कीतारी यावेळी गोलसाठी कादरी या ठिकाणी तयार आहे आणि समोर पुन्हा एकदा संघनायक विजय पवार. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय करामत करतोय. दरम्यान पंचायत डावीकडून उजव्या हाताने बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक लॉंग ओपन येतोय. चेंडूची फेकी केली, थोडीशी निश्चितच व्यवस्थित नव्हती. गोलंदाजच्या दिशेने चेंडू जाईपर्यंत इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे धावचीच्या रूपाने फलंदाज बाद तोपर्यंत 2 धावा आपल्या धावपलकात नोंदवल्या विजय पवार यांनी आणि अशा प्रकारे या धावा अर्थातच घेऊन जातात. यावेळी सन्माननीय आमदार महेंद्रसिंहजी थोरवे साहेब फाउंडेशन या संघाला तब्बल आपण पाहता ते 6 गडी बाद धावपलकावर येऊन पोहोचतात. ते 56 आणि 57 धावांचं लक्ष समोर असेल. 57 धावांचं लक्ष अर्थातच 6 षटकं म्हणजे प्रति षटक आपण पाहिले तर 9.50च्या सरासरी धावपलकावर नोंदवावे लागतील त्या वैष्णवी 11 कोलाड संघाला. परंतु हसमत कादरी याचे गोलंदाज पृथ्वीकरण जर आपण पाहिलं थोडंसं महागडे षटक फेकलं, ज्याने 2 षटकार या ठिकाणी त्याच्या गोलंदाजीवर आले आणि एकूण 14 धावा धावपलकावर. तर 57 धावांचा लक्षाचा पाठला कशा प्रकारे करणार
याचं निश्चितच आवाज आपण ऐकणार आहोत. आमचे समालोचक ज्यांनी खूप चांगलं योगदान दिले, तारागावचे सुपुत्र अर्थात रोशन पाटील. तोपर्यंत जाऊया डीजे आणि संदीपजी पाटील यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद काका. तर याचबरोबर आपण काही सन्मान इथे घेतोय. गुरु शेठ म्हात्रे यांचे अतिशय जवळीक मित्र महेंद्र वालिलकर, महेंद्र मोकाशी आणि वीरेंद्र भोईर, जयेंद्र भोईर, दहिसर विभागातून ही सर्व मंडळी आहे. तर सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. याचबरोबर महेंद्र वालिलकर यांचा इथे शुभ सन्मान होतोय या व्यासपीठावरती. विजेंद्र भोईर, तसेच महेंद्र वालिलकर यांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. गुरु म्हात्रे यांच्या शुभास त्या सन्मान होतोय. अजून एक सामना बाकी आहे. ही लढाई मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. डू ऑर डाय, खरो या मरो. जिंकेल तो नक्कीच पुढे एक सामना खेळण्याची संधी त्यांना मिळेल. याचबरोबर महेंद्र मोकाशी यांचा देखील सन्मान आपण इथे घेतोय. बरेच प्रेक्षक अजून या सामन्याचा आनंद घेत आहेत. बरेच प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याला एन्जॉय करतात. आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे खजिनदार सत्यवान म्हात्रे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. त्याचबरोबर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषकाचे आयोजक पेंदरचे आमचे उत्तम शेठ भोईर हे देखील सामना एन्जॉय करतात. तसेच आमचे सन्माननीय प्रवीण देशमुख, प्रवीण जाधव आणि सदानंद शेलके. प्रवीण देशमुख न्यू पनवेल शिवसेना शहर प्रमुख आहेत. त्याचबरोबर प्रवीण जाधव पनवेल शिवसेना शहर प्रमुख आहेत. सदानंद शेलके खंदा कॉलनी. या 3 देशमुख तर पाहुण्यांचा इथे सन्मान आपण करतोय. नक्कीच या स्पर्धेला वेळात वेळ काढून त्यांनी उपस्थिती दाखवली आहे. तर सर्वांचा सन्मान करणं देखील आमचं अद्य कर्तव्य आहे. व्यासपीठावरती आम्ही पाहतो अंकुश भागीत, त्याचबरोबर आमचे विजयदादा पाटील, अंकल अनिरुद्ध जोशी, तसेच आमचे सुभाष म्हात्रे. सर्व मंडळी नक्कीच या स्पर्धेला एन्जॉय करतात. आई ग्रुपचे सर्व मेंबर आहेत. आणि नक्कीच 10 दिवसाचा 11 दिवसाचा हा कुंभमेळा रायगड प्रीमियर लीगचा एक थरार. आणि या स्पर्धेला नक्कीच आमचे सल्लागार विश्वनाथ शेठ मस्कर साहेब देखील एन्जॉय करतात. त्यांची देखील उपस्थिती विश्वनाथ शेठ मस्कर यांची आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेसाठी. बोली आपण पुन्हा एकदा कॉमेंट बॉक्स मध्ये ते जोडले जातात रोशन पाटील आणि काका. तर संदीपजी, या ठिकाणी आपण पाहिलं तर खालापूर तालुका क्रिकेटचे उपाध्यक्ष सन्माननीय गणेशजी पाटील साहेब यांनी देखील या स्पर्धेला शुभेच्छा द्यायला नाना या नावाने संबोधलं होतं. तर काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर आणि हा सामना कोण जिंकेल याचं धावतं समोर आणण्यासाठी आमच्या रायगड समालोचन असोसिएशनचे सन्माननीय अर्थातच अध्यक्ष संदीपजी पाटील मुरबी यांचा हिंदीमधून आवाज आपण ऐकणार. धन्यवाद. क्या बात है, सुमित धोंगड़े का ये काफी बेहतरीन धमाका नजर आया. पहली गेंद को जिस तरह से यहां पर लॉफ किया है और बिल्कुल ये पहला छक्का सुमित धोंगड़े के बल्ले से, देखिए किस तरह से अनोखा अंदाज वहां पर नजर आया. जीत के लिए तकरीबन रन चाहिए 57, 50
7. फिर से एक बार। हो, यह अच्छी गेंद थी, बिल्कुल जड़ में डाली हुई गेंद थी, जिस गेंद को पूरी तरह से सम्मान देना चाहा सुमित धोंगड़े ने, ताकि यहाँ पर इस गेंद के ऊपर यदि कुछ छेड़छानी होती तो निश्चित तौर पे यह विजय पवार की एक बहुत ही कीर्तिमान गेंद नजर आई थी। तो ऐसे ही अच्छे खिलाड़ियों की तो यही निशानी रहती है कि अच्छी गेंद का सम्मान करना और खराब गेंद का समाचार लेना। ऐसे खिलाड़ी वाकिफ जानते हैं। और ये देखिए एक और थोड़ी सी और फीस थी बिल्कुल इस गेंद के ऊपर। ये दूसरा धमाका वैष्णवी कोलार टीम की ओर से खेलते हुए कैप्टन सुमित धोंगड़े द्वारा। छक्का। 3 गेंदों में यहां पर 12 रनों का योगदान देते हुए अपने टीम के लिए जीत के लिए 57 रनों का लक्ष्य वहां पर पार करना है। 57 रन। दर्शकों की तादाद अभी भी यहां पर नजर आ रही है, ताकि इसके बाद मुकाबला चांस के पीछे इनामपुरी टीम के साथ जीतने वाली टीम खेलेगी। तो दर्शक अभी भी यहां पर जुड़े हुए हैं। तो यहां पर कुछ ना कुछ हलचल मची हुई थी। गेंदबाज ने भी माथे के ऊपर हाथ रख दिया है, बल्लेबाज भी सोच में पड़ रहे हैं। कुछ ना कुछ कंचन पाल कर अंदर हुआ है मेरे हिसाब से, और ये शायद कुछ एज का संभव नजर आ रहा है, क्योंकि ये विकेट जो थी ये विकेट बहुत ही बेहतरीन थी, लेकिन इस वक्त सुमित धोंगड़े को रोकना ये बहुत ही बड़ी बात होगी। तो देखिए विजय पवार कुछ यहाँ पर सोच रहे हैं कि कुछ बातचीत कर रहे हैं। अखिल भुईर वहां पर है, अखिल से कुछ बातचीत होती हुई। ये अच्छी गेंद थी, खूबसूरती के साथ इस गेंद को ऑन साइड की तरफ खेलने की कोशिश की जा रही है। शॉट लॉन्ग ऑन में खिलाड़ी दौड़ कर आए हैं। बहस मिलेगी सिंगल 1 रन, क्योंकि सुमित जानते हैं कि जो 2 बड़े हिट आए हैं, तो ऐसे में आप जो टारगेट उनके वन जहन में है वो तो पूरा होता हुआ नजर आ रहा है। तो इसमें यहां से एक सिंगल मिली, सिंगल के साथ स्कोर 1 से आगे आता हुआ 13 रनों के ऊपर। हो, ये देखिए तकनीकी तौर पे खेलने की कोशिश की योगेश पवार, एक सबसे अनुभवी और इस मैदान के अंदर अपना अनुभव दिखाते हुए, क्योंकि वो भी जानते हैं कि सामने सुमित है, सुमित को खिलाना बेहद जरूरी है। ये बहुत ही बेहतरीन जोड़ी नजर आएगी वैष्णवी कोलार टीम के लिए। पहले ओवर के बाद 14 रन तकरीबन टोटल स्कोर कार्ड के ऊपर 57 का पीछा करना है। देख सकते हैं आप 30 गेंदों का खेल अभी भी महज बचा हुआ है, 43 रनों की अभी भी जरूरत है। ऐसे में यहां से आप कहीं ना कहीं जो एमएलए महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीम के कप्तान विजय पवार को सोचना है, कुछ रणनीति का इस्तेमाल करना बेहद जरूरी होगा, ताकि इस मैच को यदि जीतना है कंचन, तो विकेटों के ऊपर यहाँ पर ध्यान बेहद देना होगा, क्योंकि यहाँ से जो ब्रेक थ्रू है उसे इस्तेमाल करना होगा। सुमित धोंगड़े को जल्द से जल्द मैदान से बाहर, दूसरी तरफ योगेश पवार को रोकना, ऐसे बहुत सी बातें हैं जो इस एमएलए महेंद्र थोरवे फाउंडेशन टीम को करना है। त्याचबरोबर व्यासपीठावरती वैभव पाटील आदई आणि निलेश दरणे धानसर इथे आलेले आहेत, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तो देखिए यहाँ पर इम्पैक्ट प्लेयर्स कई समय आप तो
किया गया है। गेंदबाजी में है साहिल लोंगड़े। देखिए गेंद स्टंप के ऊपर गिर रही थी, लेकिन उसे अपने अनोखे अंदाज में साइड में करते हुए, लेकिन यहां से ये साहिल लोंगड़े की एक अच्छी गेंद नजर आई है, क्योंकि इसी तरह की गेंदबाजी आपको करनी है ताकि यहां से इस मैच को रोक लगाना है। तो कहीं ना कहीं ऐसी डॉट गेंदों का इस्तेमाल स्क्रीन के ऊपर या हमारे सब आयोजनकर्ता मैनेजमेंट कमेटी, लेकिन ओह बहुत ही बेहतरीन डायरेक्ट हिट। तीसरे अंपायर की तरफ रेफर तो जरूर किया है, लेकिन देखेंगे यहां पर इस वक्त खूब बल्लेबाज जल्द से जल्द निकल रहे हैं योगेश पवार। यह बड़ी विकेट मेरे ख्याल से हो सकती है। देखना है कि किस तरह से जल्दबाजी नजर आई है, क्योंकि हमें से कहा जाता है कि इतनी भी जल्दबाजी न करें ताकि आप खतरे में आ सके, और बिल्कुल यहां से योगेश पवार की जल्दबाजी नजर आई। और यहां से बल्लेबाज आउट करार दिया गया है। योगेश पवार को कॉन्फिडेंस था कि हम आउट होने वाले हैं, तो यहां से कुछ खिलाड़ियों की दरकरार है। रवि पाटिल सर अंदर जाइए। अजय भुईर, तीसरे अंपायर की मांग की गई थी, सोच में बिल्कुल यहां से कुछ चर्चा हो रही है अंपायर के बीच में, और जल्द से जल्द डिसीजन देकर इस मसले को हल कीजिए। मैनेजमेंट कमेटी अंदर रवि पाटिल सर और दूसरे अजय भुईर गए हैं। एमएलए महेंद्र थोरवे टीम ने जो पहले 6 ओवर में तकरीबन 56 बनाए थे, और वैष्णवी कोलार टीम के सामने 57 रनों का लक्ष्य रखा है। ऐसे में पहली ओवर में तकरीबन 13 रन आए थे, और उसके बाद गेंदबाजी के लिए इस्तेमाल 14 आए थे पहले ओवर में। साहिल लोंगड़े जिन्होंने लगातार ये दूसरे ओवर की 2 गेंदें डॉट फेंकी हैं। देख सकते हैं हमारे इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा कैलाश मात्रे, साथ में सभी हमारे आई ग्रुप के मैनेजमेंट कमेटी, और अभी अभी जो हमारे मेहमान पधारे हैं उनके सर के ऊपर ताज बांधते हुए गुरु, क्योंकि मेहमानों की मेहमान नवाजी किस तरह से की जाती है इसका उदाहरण इस मंच के ऊपर हम देख रहे हैं। तो चलिए यहां से गेम स्टार्ट हो रही है। चलेंगे दूसरे बल्लेबाज यहां पर मैदान की तरफ प्रस्थान कर चुके हैं। नंबर 3 के ऊपर विनय गावंड। विनय गावंड, हो क्या क्लासिकल शॉट था ये। कवर्स की तरफ अच्छी फील्डिंग, दूसरे रन के लिए पलटे, लेकिन काफी अच्छी रनिंग बीटीपी विकेट दोनों के बीच में नजर आई, जिसमें 2 रन यहां पर प्राप्त होते हुए, और इन 2 रनों के साथ स्कोर तकरीबन 16 रनों के ऊपर पहुंचता हुआ। और एक और विकेट, ये देखिए यहां से कहीं ना कहीं गेंदबाज साहिल लोंगड़े बहुत ही अच्छा प्रयास करते हुए, शानदार यहां पर गेंदबाजी का प्रात्यक्षिक दिखाते हुए, क्योंकि किस तरह से रोकना है ताकि यहां पर रनों की इन्वेस्टमेंट जब हमने बल्लेबाजी की थी तो उतनी भी ज्यादा नहीं बनाई थी, जिस सोच में यहां पर अब हमें गेंदबाजी के ऊपर भार देना है। तो 14 रन पहले ओवर में जाने के बावजूद भी यहां पर साहिल लोंगड़े दूसरा और
काफी बेहतरीन फेंकते हुए नजर आ रहे हैं। शानदार गेंदबाजी इस वक्त 4 गेंदे अब तक डिलीवर कर चुके हैं और तकरीबन 2 रन देकर 2 सफलताएं प्राप्त की है, जिसमें 1 रन आउट जरूर है, लेकिन ये सफलता बहुत ही निर्णायक विनय गावंड की है। वल्लभ गांव का खिलाड़ी था, लेकिन इस समय अब मैदान के अंदर नए बल्लेबाज निखिल पाटिल, अलीबाग से ये खिलाड़ी बिलोंग करता है। वल्लभ के हमारे मेहमान इस मंच के ऊपर है राकेश पाटिल, प्रतीक मात्रे और विकी टेम्बे। इन तीनों मेहमानों का हम इस मंच के ऊपर स्वागत करते हैं। हो रफ्तार भरी गेंद थी, जड़ में फेंकी हुई गेंद थी, यहां से बल्लेबाज नहीं समझ पाए। इस वक्त निखिल पाटिल, एक और डॉट गेंद की समाप्ति। एक सफलता पूर्वक ओवर क्या होती है इसका उदाहरण दिखाते हुए साहिल लोंगले जबरदस्त गेंदबाजी का प्रात्यक्षिक ओवा एंड से वो गेंदबाजी कर रहे हैं। ओ ये देखिए एक और डॉट गेंद की समाप्ति। और इसी के साथ यदि साहिल लोंगले की गेंदबाजी आपको पसंद आई है तो जरा जोरदार तालियां भी होनी चाहिए, क्योंकि क्या गेंदबाजी की है। इस ओवर में उन्होंने सिर्फ 2 रन खर्च किए और तकरीबन 1 विकेट प्राप्त किया। यह सबसे बड़ी यहां पर ओवर नजर आई है टीम एमएलए महेंद्र थोरवे फाउंडेशन के लिए। अब यहां से 2 ओवर के बाद तकरीबन रन है 8 के एवरेज से 16 के ऊपर। तो जरूर यहां से 2 ओवर के बाद तकरीबन 16 रन, अब 24 गेंदों का खेल बचा हुआ है और 41 रनों की जरूरत है। लेकिन आने वाले 24 गेंदों में क्या 41 रन यहां पर वैष्णवी 11 कोलार टीम बनाने में सफल होगी, या इस मैदान के अंदर एमएलए महेंद्र थोरवे फाउंडेशन टीम ये 41 रन रोकने में कामयाब रहेगी। इसका विवरण जानने के लिए चलते हैं फिर से एक बार हमारे रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा। धन्यवाद संदीपजी पाटील सर। डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती या दोन्ही संघांसमोर आहे आणि हा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकायचा आहे, ह्याच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मात्र हे दोन्ही संघ या लढतीमध्ये तुम्हाला एकमेकांसमोर संघर्ष करताना पाहायला मिळतील। 24 चेंडूमध्ये 41 धावा, पर ओव्हर 10.25 हा रिक्वायर्ड रन रेट असेल, त्यामुळे सिंगल डबल आणि त्यामध्ये एखादा मोठा फटका देखील चालेल या धावांचा पाठलाग करताना। सुमित डोंगरे आणि कंपनी वैष्णवी 11 कोलाड या टीमला धावांचा पाठलाग करण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। या ठिकाणी स्वतः कॅप्टन विजय पवार, शॉर्ट ऑफ लेन बॉल आपण पाहत आहे, खरं तर डिलिव्हर्ड केला, प्रचंड गती होती या चेंडूमध्ये आणि बीट केलं त्या ठिकाणी सुमित डोंगरे या फलंदाजाला। कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं हे बिग बॅटल तुम्ही मैदानामध्ये पाहताय आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण होताना पाहताय। या ठिकाणी विजय पवार या संघनायकाकडून आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत विपक्ष वैष्णवी 11 कोलाड या 2 टीममध्ये ही लढत, जो संघ जिंकेल त्या टीमचं अस्तित्व कायम राहील आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल। लॉंगॉनला फटका सजवलाय, चांगला प्रयत्न होता, सोपा झेल नव्हता, परंतु प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून। बॉलला थांबवलंय, सिंगल रन मिळाली। या क्षणाला खरं तर सुमित डोंगरेचा विकेट फार महत्त्वपूर्ण राहील। VIP डाईजवरती बसलेले आमचे मान्यवर स्वतः कैलासदादा मात्रे आणि त्यांचे सर्व या ठिकाणी मान्यवर आपण पाहता ऑन स्क्रीन मोठ्या संख्येने। कैलासदादा मात्रे यांनी जपलेला माणुसकीचा वसा आणि वारसा, त्यांच्या प्रेमाखातीर येणारी मान्यवर मंडळी आपण पाहता विविध क्षेत्रातील, त्यांचं करूया आपण हार्दिक असं स्वागत। RPL सीझन 5 रायगड प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत। यंदा खरं तर खारघर नगरीमध्ये आपण सध्या आहोत आणि या मैदानावरती आपण सध्या स्पर्धेचा आनंद घेताय। स्पर्धेचा आजच्या रात्रीमधला हा 4था सामना बिग बॅटल, 22 बॉल 40, इनसाइड आउट हलक्या हाताने त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये फटका, टेक्निकली परफेक्ट तंत्रशुद्ध फलंदाजी निखिल पाटील या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली। 4 धावा मिळतील बॅटिंग करताना वैष्णवी 11 कोलाड टीमला। चांगला फटका पाहायला मिळाला, इनफिल्डला क्लिअर केलं
खेळाडूंच्या मधला मोठा गॅप शोधला आणि दोघांच्या मधून बॉल फरार झाला. अविनाश त्या ठिकाणी होते. बॉलला थांबवण्यामध्ये अपयश त्यांच्या पदरी आलं आणि 4 धावा महत्त्वाच्या मिळाल्या. ड्यू फॅक्टर थोडंसं आपण पाहिला दव थंड क्लायमेट आणि याच्यामध्ये खरंतर फलंदाजी करताना प्रचंड संघर्ष करावा लागतोय फलंदाजांना. विजय पवार कमबॅक करेल का हे पाहायचं आहे. यावेळेला शफल क्रॉस निखिल पाटील अलिबागचा हा स्टार खेळाडू त्याच्या माध्यमातून पूलचा नेत्रदीपक फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बॉलला फेकलाय. सीमा पार षटकार 6 धावा. सन्माननीय मनोज दादा मस्कर या ठिकाणी उपस्थित झालेत कोपरोलीवरून. त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. खरं तर पारंपरिक पेहराव प्रत्येक मान्यवरांच्या डोक्यावरती शिरावरती तुम्हाला फेटा परिधान केलेला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली संकल्पना आदरणीय कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मगाशी देखील सांगितलं आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य ही संघटना नाही तर कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे प्रमुख कैलासदादा म्हात्रे त्यांचे सर्व सहकारी. यावेळेला पॅडल स्वीपचा प्रयत्न खरं तर डाव्याच्या बाहेर बॉल टाकलाय आणि पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलंय. अतिरिक्त रन्स मिळेल. बघा डगआउट मध्ये शांतता राखा. हा पंचांनी तुम्हाला वॉर्न केलं त्या ठिकाणी लक्ष असू द्या. थोडी शांतता आपण ठेवा. आणि वाईडचा इशारा आला. एक षटकार चौकाराने मात्र सामन्याचं पूर्णपणे रूप पालटलं. ज्या ठिकाणी आता 20 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. जरी ड्यू फॅक्टर असला तरी टायमिंग प्रॉपर असेल शॉट सिलेक्शन योग्य असेल तर तुम्ही मोठे फटके घेऊ शकताय. हे दाखवलं आता निखिल पाटीलने. अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड खरं तर आपण पाहिलं त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला. दुसऱ्याचा रनचा कॉल फेकी सुंदर परंतु रनिंग त्याही पेक्षा सुंदर पाहायला मिळाली या दोन खेळाडूंमध्ये. खरं तर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये सुमितचा कोण हात पकडणार नाहीये. अतिशय चपळ. जेव्हा जेव्हा चॅलेंजर पारगाव संघ मैदानामध्ये उतरायचा तेव्हा सुरुवातीला आकाश सारेकर सुमित ही जोडी पळून धावा जास्त काढायच्या आणि चांगले त्यामध्ये दोघांचा ताळमेळ चांगलं पाहायला मिळायचं आणि हेच चित्र आपण पाहिलं या क्षणाला. निखिलने देखील चांगली साथ दिली त्याला. याही वेळेला पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट क्या बात आहे. मोठे फटके आल्यानंतर सिंगल डबलला भर देतात हे खेळाडू. अतिशय महत्वाचा निर्णय. मी मगाशी देखील म्हटलं 10.25 हा रिक्वा रन रेट पर ओव्हर मागे सिंगल डबल आणि एखादा मोठा फटकाही चालेल. परंतु इथे 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावरती आली ती म्हणजे 2 खेळाडू बाद 31. अजूनही 18 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असेल. बॅटिंग करताना वैष्णवी 11 कोलाड या टीमला अतिशय महत्वाचा सामना. उद्या देखील तुम्ही मोठ्या लढती पाहणार आहात या क्रीडांगणावरती. परंतु आज सुपर 16 मध्ये आणखीन कोणता संघ पुढे जाईल कारण आजच्या रात्रीमध्ये सोनाई 11 तळेगाव रसायनी संघ सुपर 16 मध्ये पोहोचताना आपण पाहिला. सूरज पाटील अँड कंपनी सचिन तांडेल साहेबांचा संघ सुपर 16 मध्ये पोहोचलाय. ड्रिंक्स ट्रॉली देखील मैदानामध्ये दाखल झाले. बघा तुम्ही ऑन स्क्रीन पाहताय. खरं तर हे दृश्य अतिशय चांगलं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आज खरं तर स्पर्धेची लीग्स फॉर्मॅटमधला पहिला दिवस स्पर्धेचा दुसरा दिवस. काल आपण पाहिला रायगड ठाणे लढती. आज खऱ्या तर रायगडचं क्रिकेट तुम्ही पाहताय अनुभवताय. बघा छोटासा प्रेक्षक देखील मैदानामध्ये खरं बाल प्रेक्षक त्या ठिकाणी दाखल झालाय ड्रिंक्स ट्रॉलीच्या दिशेने. खूप चांगलं योगदान. खरं तर कैलासदादा याने कोणत्याही गोष्टीची कमतरता या स्पर्धेमध्ये ठेवलेली नाहीये. 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट आहे. 24 इव्हेंटच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला जर आवडलं असेल तर जरूर या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप चांगलं योगदान देत असताना संदेश पाटीलची संपूर्ण टीम 24 लाईव्ह इव्हेंट ऑन स्क्रीन आमचे सर्व मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार देखील आपल्या भारतीय संस्कृतीनुसार या ठिकाणी मंचावरती केला जातोय. कैलासदादा म्हात्रे गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिल्या कैलासदादा यांच्या रॉयल एंट्रीज. परंतु आज त्यांच्याच माध्यमातून आज खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्याची मानाची सन्मानाची अभिमानाची रायगड प्रीमियर लीग स्पर्धा आपण इथे अनुभवत आहे. मालिकावीरासाठी अल्टो कार आहे. फार मोठं पारितोषिक. एक खेळाडू या खरं तर कारचा मानकरी होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्गपती इथे आपण पाहताय साहिल लोंगले. खरं तर एक मोठं नाव आहे. फार कमी कालावधीमध्ये या खेळाडूने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. पण आज गरज आहे इकॉनॉमिकल फिगर षटक. या क्षणाला जर का त्याने निर्णायक षटक टाकलं तर या सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचेल. आणखीन सामन्याची रंजकता वाढेल.
साहिल लोंगले तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट, समोर निखिल पाटील अलिबागचा खेळाडू मैदानामध्ये सज्ज होत असताना गत वर्षी आपण पाहिलं MD वॉरियर्स अलिबाग टीम चॅम्पियन झाली होती RPL मध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका अलॉंग द कार्पेट, मिड विकेट मधला फिल्डर भरपूर वेगाने चेंडूपर्यंत आला, फंबल झाले, अतिघाई संकटात नाही असं म्हणतात. डबलचा कॉल आणि इथे धोका पत्कारलाय. दुसऱ्या रनसाठी मात्र स्वतःचं बहुमूल्य विकेट गमावलंय निखिल पाटील या फलंदाजाने, रन आउटचा शिकार झालाय. धक्का बसतोय. खरं तर बॅटिंग करत असताना वैष्णवी 11 कोलाड संघाला कधी कधी एक एक क्षण फार महत्वाचा असतो, टर्निंग पॉइंट. बांगलादेश विरुद्ध तो लढतो सामना आजही आठवेल. KL राहुलने केला डिरेक्ट हिट, लिटन दास जेव्हा बाद झाला तेव्हा तिथून सामन्यामध्ये कलाटणी भारतीय संघाने बांगलादेश संघाला पराभूत केला. आणि इथे देखील आता निखिल पाटील ज्याने एक षटकार चौकार मारला तो रनआउटचा शिकार झालाय. त्यामुळे संधी निर्माण झाली आहे. या संधीचं सोनं करावं लागेल फिल्डिंग करणाऱ्या त्या ठिकाणी टीमला, आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमला. धावा आणि चेंडूंमधलं अंतर आपण पाहता आतापर्यंत 17 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. त्यामुळे प्रयत्न हे तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत करावे लागतील. सामन्याचा रिझल्ट काही असू द्या, मी शेवटपर्यंत संघर्ष करणार, प्रयत्न करत राहणार, याच खरं तर दृष्टिकोनातून तुम्हाला मैदानामध्ये खेळावं लागेल. पंकज घाडगे कामोठे शहरातला हा खेळाडू यावेळेस मैदानाकडे दाखल झाला. इम्पॅक्ट प्लेअर बघा, इम्पॅक्ट प्लेअर आता निर्णायक क्षणाला मात्र इम्पॅक्ट टाकेल का मैदानामध्ये पाहायचं आहे. तर आता गरज आहे या क्षणाला. खरं तर सौमितच्या साथीला त्याला चांगलं योगदान द्यावं लागेल. कमबॅक होत असताना साहिल लोंगले हा खेळाडू गोलंदाजी मार्कमध्ये सज्ज होताना यावेळेला सफल झाले. चांगला टप्पा, लाईन चांगली होती आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. खूप चांगल्या पद्धतीचा लेंथ बॉल पाहायला मिळाला आणि इथे डॉट. जितके डॉट बॉल गोलंदाज फेकेल तितका प्रेशर आता फलंदाजावरती वाढेल किंबहुना फलंदाजी करणाऱ्या संघावरती वाढेल. कॅल्क्युलेशन थोडंसं अवघड होत जाईल जर डॉट बॉल फेकले गेले गोलंदाजाकडून. तोच प्रयत्न करावा लागेल. आणि इथे आणखीन एक चांगला चेंडू, मगाशी उल्लेख केला, हा खरं तर रायगड टेनिस क्रिकेट मधला एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे आणि त्याने आता आपली छाप सोडायला सुरुवात केली आहे. राजेशजी मोडक, त्यानंतर देवा भोईर आमचे मित्र खरं तर कर्जतवरून या संघाचे खास करून पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचा आनंद घेतात. प्रसाददादा थोरवे, थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून आज कॅपचं वाटप झालं आणि इथे बॅकफुटला आले. ताकदीचा फटका, बाहुबली स्ट्रोक, मिड विकेटला क्लिअर करत मात्र बॉलला पाठवलं सीमा पार. आयवा कॅच बघा, पकडले प्रेक्षकाने. ज्याने पकडले त्याने या, लाजू नका, आपलं पारितोषिक घेऊन जा. ज्याने पकडले आयवा कॅच त्या प्रेक्षकाला विनंती, आपण या, आपलं पारितोषिक घेऊन जा. आपल्यासाठी ब्रँडेड टी-शर्ट्स या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल. प्रेक्षकांसाठी देखील भरपूर काही ठेवलंय. या स्पर्धेमध्ये आलेले सर्व क्रीडा रसिक, काल रेकॉर्ड ब्रेक पब्लिक आपण पाहिली. प्रेक्षकांची गर्दी या मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळाली. उस्मान वाट पाहतोय कोणता संघ पुढे येईल. 14 चेंडूमध्ये 19. यस, आयवा कॅच होल्डर आपण थांबा व्यासपीठावरती. यावेळेला तेज तरार बघा, षटकार मारल्यानंतर मात्र लाईन आणि लेंथ मध्ये थोडासा बिघाड पाहायला मिळाला. दबाव आता साहिल लोंगले या गोलंदाजावरती. 14 चेंडू 18 चं कॅल्क्युलेशन मैदानामध्ये होतं आणि आहे. 18 धावा करावा लागतील पूर्ण. अंतिम सामना अजून पेंडिंग आहे. आदरणीय गुरुदादा म्हात्रे यांचे या ठिकाणी आगमन. स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे. एज लागली आहे की नाही हे पाहायचं. आणि मागे सेकंड अटेम्प्ट मध्ये हा बॉल पकडलाय, झेल टिपलाय आणि इथून मात्र मोठा धक्का बसलाय बॅटिंग करताना वैष्णवी 11 कोलाड या टीमला. अजून सुमित मैदानामध्ये उभा आहे. एका बाजूने आपण पाहताय विकेट गमावतोय वैष्णवी 11 कोलाड संघ, परंतु संघ नायक सर सेनापती मैदान सोडायला तयार नाहीये. सुमित अजूनही मैदानामध्ये उभा आहे. पंकज घाडगे बाद झालाय. विकेट मिळालाय. आता कॅल्क्युलेशन काय असेल, 13 बॉल 18 धावा. मॅच ऑन आहे. सामना आता दोलायमान परिस्थितीमध्ये झुकला आहे, कारण दोन्ही संघ खरं तर इथे हार मानायला तयार नाही आहेत. दोन्ही संघ संघर्ष करतात अंतिम क्षणापर्यंत. दिनेश खुटीकर हा खेळाडू खरं तर महाड परिसरातला खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. वैष्णवी 11 कोलाड टीम स्क्वॉडमध्ये आपण पाहिलं खरं तर अगदी रायगडच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू या टीम स्क्वॉडमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. विविध तालुक्यातील खेळाडू. दिनेश खुटीकर यावेळेस मैदानामध्ये दाखल झाला. इन ॲट नंबर 6. मॅच ऑन. 13 चेंडू 18. निर्णायक बॉल टाकावा लागेल साहिल लोंगले या खेळाडूला.
निर्णायक खरं तर चेंडू राहील. जर का इथे एखादा विकेट मिळाला किंबहुना डॉट बॉल जरी आला तरी प्रेशर राहील वैष्णवी 11 कोलाड टीम वरती. पण तो एका बाजूने चौकार षटकार किंवा सिंगल डबल आली तरी ती संघासाठी लाभदायक राहील. त्यामुळे आता खरं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल या फलंदाजांना आपल्या टीमच्या विजयासाठी. अजय भोईर, चला आयवा कॅच होल्डर मॉन्टीबाय त्यांना आपण हे पारितोषिक देऊया. इथे आणखीन एक विकेट आल्या पाहुली माघारी परतावं लागेल या ठिकाणी दिनेश खुटीकर या खरतर फलंदाजाला. कॅच आउट. आयवा कॅच होल्डर या ठिकाणी आहेत, त्यांना ब्रँडेड टी शर्ट दिली जाईल. या ठिकाणी आमचे आयोजक स्वतः गुरुदादा म्हात्रे आणि आमचे मान्यवर त्यांच्या शुभ हस्ते. यस, इम्तियाज भाई भरपूर खुश आहेत, त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला तो आनंद पाहायला मिळेल. अभिनंदन तुमचं. 12 चेंडू मध्ये 18 च कॅल्क्युलेशन बाकी आहे. मॅच ऑन आहे. सामना आता गरम होत चाललाय. सामन्यामध्ये आता रंगत निर्माण होत चालली आहे, उत्कंठा वाढत चालली आहे. सामन्याचा संघर्ष आता शिगेला पोहोचत चाललाय. कोण जिंकणार ही लढत? जर पराभूत झाला फिल्डिंग लावून घ्या लगेच. आपण विनंती करतो टाइम अलर्ट राहील फिल्डिंग टीमला. अधिकचा वेळ आपण घेऊ नका. बघा इथे हा सामना मी मगाशी देखील म्हटलं डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. जिंकला तर तुम्हाला आणखीन एक सामना खेळण्याची संधी मिळेल. या स्पर्धेतलं आव्हान तुमचं कायम राहील. आणि जर का पराभूत झालं तर तुम्हाला मात्र या स्पर्धेला पूर्ण विराम द्यावा लागेल. म्हणजे पुन्हा एकदा 365 दिवस या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहावी लागेल. 12 बॉल 18 9.00 पर ओव्हर मागे हा खरं तर रन रेट राहिलाय. रिक्वायर्ड रन रेट. परंतु मैदानामध्ये सुमित सारखा एक आक्रमक खेळाडू कॅप्टन उभा आहे, ज्याचा उल्लेख केला आपण मिस्टर 360 डिग्री. आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वेळा मालिकावीर राहणारा हा खेळाडू. स्टॅकिंग एंडला कमलाकर मामा यांचे आगमन. पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष देवाबाई पेरवी यांच्याकडून खरं तर या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. अनेक क्रिकेटचे चाहते विविध क्षेत्रातील मान्यवर देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून देखील भरभरून प्रेम या स्पर्धेला येत आहे. त्यांचं आपण या स्पर्धेचे मुख्य आयोजक कैलादादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया, आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवरती मुजीब रिफाई हालचा हा खेळाडू. खरं तर खोपोलीच्या घाट माथ्याच्या अगदी खाली असलेलं हे गाव आहे हाल. त्या हाल गावचा हा खेळाडू. यस, मुजीब रिफाई आय थिंक नागोटण्याचा खेळाडू आहे, आम्हाला योग्य माहिती मिळाली. हालचा खरं तर मुनीर पटेल विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे. परंतु मुजीब रिफाई हा खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कमध्ये अलिशान नागोटणे, एक नावाजलेला संघ नवाज खान, मुजीब रिफाई. यावेळेस आपण पाहता मुजीब मैदानामध्ये सज्ज झालाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यॉर्क केला बॉल मिड ऑफला घाई केली अभि. त्या ठिकाणी आहेत डिरेक्ट हिटची संधी. इथे डिरेक्ट हिट व्हायला हवा होता. खरं तर या क्षणाला विकेट हवा आहे. सुमितचा जर विकेट मिळाला तर नक्कीच सोने पे सुहागा दुग्ध शर्करा आयोग या मॅच मध्ये निर्माण होईल. मिड ऑफच्या दिशेने कडाव गावचा खेळाडू अभि देवगरे त्यांना आपण पाहत आहे. खरं तर 1 रन मिळाली. मॅच ऑन आहे. 11 चेंडू 17. मॅच सहजासहज आपण पाहता सोडणार नाही. दोन्ही संघ शेवटपर्यंत संघर्ष करतील. स्ट्राईक एंडला आलेत खेळाडू. राज बिरगावले आणि इथे ऑन साईडला फटका मिड विकेट मध्ये खेळलाय. पहिली धाव पूर्ण केली. सुमित निघाले तर रिस्क घेतील का? तर नाहीये. सर सलामत तो पगडी पचास असं म्हणतात. प्रत्येक विकेटला महत्व दिलं जाईल. सुमित जितका वेळ मैदानात उभा राहील तितकं टेन्शन वाढेल या ठिकाणी. खरं तर आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमचं, कारण त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ते कॅलिबर आहे. तो धाबांचा पाठलाग करू शकतोय आणि त्याला जर का झटपट बाद करण्यामध्ये यश मिळालं फिल्डिंग टीमला तर डेफिनेटली प्रेशर वाढेल. बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी 11 कोलाड टीम वरती हाफ ट्रॅकर पूल करायचा. फिल्डिंग सजवली आहे. लाजवाब एफर्ट. मॅचचा टर्निंग पॉइंट. अफलातून झेल पकडलाय. अविनाश वाघ हे नाव चर्चेमध्ये राहील. वाघाची वाडी गाडेश्वर डॅमच्या अगदी कुशीमध्ये असलेलं हे गाव आहे आणि आपला आदिवासी समाज बांधव आहे, ज्याची चर्चा नेहमी या टेनिस क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिली. तो खेळाडू त्याने काय ड्राईव्ह लगावला अफलातून. सुमितचा विकेट म्हणजे या सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी. बहुमूल्य विकेट तुम्हाला ऑन स्क्रीन पुन्हा एकदा पाहायला मिळेल. हे चित्र शफल झाले. त्यानंतर पॅरल स्ट्रोक अगदी समोरच्या दिशेने अभिने काय झेल टिपलाय अप्रतिम. खरं तर आपण पाहता त्या ठिकाणी 100% कमिटमेंट ज्याला म्हणतात ते करून दाखवलंय खरं तर अभि वाघने. अप्रतिम कमबॅक. खेळाडू बाद झाला. सुमित मगाची चर्चा केली. जर का सुमित बाद झाला तर प्रेशर वाढेल. आता नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. सूरज पाटील अलिबागचा खेळाडू. वाघाची वाडी गावचा खेळाडू आपण पाहताय. अविनाश वाघला मैदानामध्ये काय कमालीची फिल्डिंग त्याने केली. अप्रतिम एफर्ट्स प्रत्येक खेळाडूचं.
असं म्हणतात क्रिकेटचा खेळ एकाने नाही तर एकीने जिंकलं जातं. प्रत्येकाचं 11 खेळाडूंचं योगदान जर का टीमला मिळालं तर नक्कीच टीमचा परफॉर्मन्स चांगला होतो, टीम विजयाकडे वाटचाल करू शकते. पण तो सामना संपलेला नाहीये. 9 चेंडूमध्ये 16 आणखीन एक अनुभवी खेळाडू अलिबागचा सूरज पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. मॅच ऑन आहे. सामना कोण जिंकणार याची चर्चा मात्र आता मैदानाच्या अवतीभोवती सुरू झाली आहे. प्रेक्षक मात्र या सामन्याकडे अगदी डोळ्यात तेल घालून पाहत आहेत. या सामन्याकडे अतिशय चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शेवटचे 9 बॉल 16 धाबा. गोलंदाज म्युझिक रिपाईचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने कमबॅक केलंय. ज्या पद्धतीने त्याने फील्ड पोझिशन लावली होती, डीप स्क्वेअर लेग मध्ये अभिला उभा केला, त्याने बरोबर अगदी शरीराच्या दिशेने थोडासा वेगवान शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला होता. मग स्टॅमिंग स्ट्रोक तिथे झेल टिपला आणि त्यानंतर सूरज पाटील मैदानाकडे आला. 41 धावा. 6 खेळाडू बाद 41. नवीन बॅटर सूरज स्टॅकिंग एंडला. शॉर्ट ऑफ लेन इथे आपण पाहिला लेन बॉल आहे, माफी असावी, क्लीन बोल्ड त्रिफळाचीच झाला. आल्या पाहुली माघारी परतावा लागेल. सूरज पाटील या फलंदाजाला कहाणी में ट्विस्ट. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धावांची गरज. बॉल 16. हे कॅल्क्युलेशन बघा आता थोडासा कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय फिल्डिंग करणाऱ्या खरं तर आमदार महेंद्र शेठ थोरबे फाउंडेशन टीमचा. आणि जर का इथे एखाद्या नवीन फलंदाजाने एखादा मोठा फटका लगावला तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. जर तर हा शब्द क्रिकेटमध्ये फार महत्वाचा आहे. प्रेडिक्शन आपण प्रेडिक्ट करू शकतो, परंतु मैदानामध्ये त्यांना चांगली कामगिरी करायची आहे. प्रेशर आहे खरं तर आपण पाहता दोन्ही संघांवरती. नवीन खेळाडू अंबादास शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 9व्या क्रमांकाचा खेळाडू. 7 खेळाडू बाद झाले. पूर्णपणे टॉप ऑर्डर आपण पाहिली कोलॅप्स झाले, पडले, कोलमडून पडले आणि इथे मात्र आता अगदी तळाचे खेळाडू मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. शेवटचे 8 चेंडू विजयासाठी 16 धावा. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये. या गुलाबी थंडीमध्ये आता आपण पाहताय वातावरण गरम झालंय. चांगलं कमबॅक आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमने केलंय. खरं तर काहीसा असाच रिझल्ट होता खरं तर यंदाच्या विधानसभेमध्ये. थोरवे साहेबांचा अगदी लास्ट क्षणाला त्याने मुसंडी मारली आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये तोप धडाडली महेंद्र शेठ थोरवे साहेबांची. आणि इथे आता चित्र तसंच निर्माण झालंय. सामना संपलेला नाहीये. वैष्णवी 11 कोराड हा संघ देखील हार मानणार नाहीये. लो फुल टॉस क्लीन बॉल. विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे. म्युझिक रिफाई या गोलंदाजाने एकदा जोरदार डाव द्या. बघा कुपन देखील त्यांना मिळेल, परंतु क्रुशल कंडिशनला काय गोलंदाजी केली या खेळाडूने. नागोटणेचा हा खेळाडू आज मात्र खारघर नगरीमध्ये दाखल झालाय. आरपीएल सारख्या मोठ्या स्टेजवरती मात्र मोठा कारनामा त्याने केला. लगातार 3 विकेट घेतले. आता अडचणी वाढतील वैष्णवी 11 कोल्हाड टीमच्या वाट्याला. सफल झाले होते. यॉर्क केला बॉलला. आतली कडा थोडीशी घेतली किंचित आणि बॉल स्टम्प्सला हिट झाला. प्लेड ऑन झाले. त्या ठिकाणी अंबादास शिंदे. विकेट मिळाला. विकेटवर विकेट. दबाव वाढत चालला आता वैष्णवी 11 कोल्हाड संघावरती. गोलंदाजाला शुभेच्छा आल्यात. कदा सभाशेठ कामोठ्यावरून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आता बघा व्ह्यूअरची संख्या वाढेल. नक्कीच आमचे काही खारघरचे देखील रहिवासी इथे आलेले आहेत, तर त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील स्टेजवरती येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बातनपाडा गावचा विजय मुकादम मैदानामध्ये दाखल झालाय. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. 7 चेंडू 16 धावा. निर्णायक बॉल टाकतोय म्युझिक रिपाई हा खेळाडू. यावेळेला ऑन साइडला विजयने गॅप मध्ये फटका सजवलाय आणि एका टप्प्याने बॉल जाईल की नाही हे पाहायचंय. बॉल गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. नशिबाची साथ पुन्हा एकदा वैष्णवी 11 कोराड संघाच्या वाट्याला. 4 धावा आल्या. आता समीकरण म्हणलंय शेवटचे 6 बॉल विजयासाठी 12 धावांची गरज. जबरदस्त सामना नक्कीच इथे पाहायला मिळते. तर याचबरोबर आमचे वासुदेव म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती. चला चाम्स केपीसी इनामपुरी टीम कॅप्टन उस्मान पटेल आपण सज्ज राहायचं आहे. क्या बात आहे. जबरदस्त सामना शेवटपर्यंत चुरस या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडू मध्ये 12 धावा. एक मोठा फटका हवा आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी 11 कोल्हाड टीमला, परंतु जमेची बाजू आपण जर पाहिली 8 खेळाडू बाद झालेत वैष्णवी 11 कोल्हाड संघाचे. त्यामुळे थोडंसं पारडं जड आहे या ठिकाणी आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत या टीमचं. 6 बॉल 12चं समीकरण मैदानामध्ये म्युझिकने काय कमालीचं कमबॅक केलंय.
विकेट हॅट्रिक पूर्ण केली, एका षटकामध्ये त्याने फक्त 6 धावा खर्च केल्या आणि 3 खेळाडू त्याने बाद केले. अंतिम षटक आणि अंतिम षटकाची जबाबदारी ज्याने अफलातून झेल टिपला या स्पर्धेतला तो अविनाश वाघ. सर्व गुण संपन्न अष्टपैलू खेळाडूमध्ये या खेळाडूची गणना सातत्याने आपण होताना पाहिली. तो खेळाडू आता बॉलिंग मार्क वरती आलाय. खरं तर असं म्हणतात चंद्र सूर्य निसर्ग यांना देव मानणारा समाज म्हणजे आपला आदिवासी समाज, आणि या आदिवासी समाजाचं नेतृत्व करणारा हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. लास्ट ओव्हरमध्ये टाळ्यांचा गजर होतो या खेळाडूसाठी. सामना तो वाचवेल का, की एका बाजूने विजयने दिलेला चौकार संजीवनी रूपामध्ये आली आहे. खरं तर 4 धावा आलेल्या आपण पाहताय विजयच्या बॅटमधून. वैष्णवी 11 कोलार टीमसाठी निर्णायक राहतील का हे पाहायचं आहे. शेवट कोण गोड करेल हे पाहायचं आहे. 6 बॉल 12 चं समीकरण. अंतिम क्षणापर्यंत संघर्ष आपण पाहतो या मॅचच्या दरम्यान. हाय व्होल्टेज ड्रामा RPL सीझन 5 आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य आयोजित आपण पाहता रायगड प्रीमियर लीग 2024. कैलासदादा म्हात्रे, गुरुदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन, A1 क्वालिटीचं आयोजन कसं असावं, नियोजन कशा पद्धतीनं करावं हे खऱ्या अर्थानं दाखवून दिलंय. डे नाईट फॉर्मॅट. चला थोडं स्पीडअप करा. 6 बॉल 12 प्रतीक्षा करतायत त्या ठिकाणी उस्मानच्या टीम मधले सर्व खेळाडू. 6 चेंडूमध्ये 12 ऑन साइडला हा फटका फसलाय आणि इथे वाईट लॉंग आणि लॉंगाच्या अगदी मधोमध झेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती धक्का बसला. इथे मात्र आता समीकरण बनेल 5 बॉल 12. शेवटची आता जोडी मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 9 बाद 45 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटची जोडी नशीब शेठ भोईर. खरं तर अविनाश वाघचे वर्षभराचे पॅकर्स राहिले आणि आज त्यांच्याकडून देखील शुभेच्छा या खेळाडूला आल्यात. आता अंतिम 5 चेंडू आणि 12 धावा. लास्ट मोमेंट पर्यंत आपण पाहता हा थ्रिल थरार क्रिकेटचा. चांगला झेल टिपला दिनेश पाटीलने त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेमध्ये, आणि इथे आपण पाहता अविनाश वाघकडे जबाबदारी आली आहे. या धावा वाचवायच्या आहेत. 5 चेंडूमध्ये आता 12 धावा. हसमत कादरी अंतिम जोडी मैदानामध्ये आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एक मोठा फटका या सामन्यामध्ये पुन्हा एकदा रोमांचकता निर्माण करेल क्षमता आहे या खेळाडूंमध्ये. खरं तर आपण पाहताय 11 खेळाडू आहेत मैदानामध्ये. ते विविध भागातील खेळाडू निवडलेले खेळाडू आहेत. त्यामुळे प्रत्येक खेळाडूकडे काहीतरी गुणवत्ता आहे. त्यामुळे इथून हा सामना जिंकायचा असेल वैष्णवी 11 कोलाड संघाला तर मात्र आता प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावी लागेल हसमत कादरी आणि त्याच्या बरोबरीने विजय मुकादम या 2 फलंदाजांना. 5 बॉल 12. अविनाश वाघने मात्र कमबॅक करून दिलं, विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. अजून सामना संपलेला नाहीये. राईट आर्म राऊंड द विकेट समोर हसमत कादरी. यावेळेला वेगवान तेज तरार बॉल शॉर्ट ऑफ लेनचा वापर केला जरूर, परंतु डाव्या यशा बाहेर जाणार चेंडू. पंचाने या बॉलला वाईड आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे वाईड साठी. चेक केलं जाईल. यस, फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे त्यामुळे अतिशय महत्वाचा निर्णय राहील. तिसरे पंच आमचे जावेद फरीद सर आमच्या समोर जॉईन झालेत. योग्य ते निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. वेगवान बाउन्सर त्या ठिकाणी वापरला होता अविनाश वाघ या खरं तर गोलंदाजाने. समीकरण होतं 5-12. जर का इथे एक एक्स्ट्रा रन मिळाली तर मात्र 5-11 होईल आणि जर का हा बॉल फेअर असेल तर मात्र 4-12. त्यामुळे निर्णय पंच देतील. तिसरे पंच आहे त्या ठिकाणी जावेद परिसर. अगदी योग्य निर्णय त्यांच्याकडून मिळेल. ऑनफिल्ड अंपायरचा सॉफ्ट सिग्नल होता खरं तर वाईड. त्यामुळे निर्णय जो असेल त्या निर्णयाचा सन्मान इथे करावा लागेल दोन्ही टीमला. जबरदस्त मॅच, पैसा वसूल सामना आणि इथे 9 खेळाडू बाद झाले. शेवटची जोडी मैदानामध्ये संघर्ष करतोय आणि जर का एखादा विकेट मिळाला तर मात्र ऑल आउट देखील होऊ शकतो वैष्णवी 11 कोलाड संघ. निर्णय जो काय असेल वाईड बॉलचा इशारा आला त्यामुळे ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय अंतिम. वाईडचा इशारा त्यामुळे आता 5-11. 5 चेंडूमध्ये 11 धावांचं समीकरण बाकी आहे. 5 बॉल 11. सामना संपलेला नाहीये. शेवटपर्यंत हा सामना जातोय. शेवटच्या षटकामध्ये आलाय. कोण जिंकणार हा सामना? वैष्णवी 11 कोलाड की एका बाजूने आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत. दोघांमधला हा संघर्ष आपण मैदानामध्ये पाहताय. परंतु ग्रेट कमबॅक, कमालीचं कमबॅक फिल्डिंग टीमनं केलंय. दुसऱ्या तिसऱ्या षटकानंतर असं वाटलं होतं हा सामना सोपा झालाय वैष्णवी 11 कोलाड संघासाठी, परंतु म्युझिकने घेतलेली विकेट हॅट्रिक या सामन्यामध्ये कलाटणी देऊन गेली. नेक्स्ट बॉल वेगवान तेज तर्रार. आणखीन एक डॉट. या क्षणाला डॉट बॉल म्हणजे प्रेशर. या क्षणाला डॉट बॉल म्हणजे पराभवाला आमंत्रण. इथून आपण पाहता समीकरण 4 चेंडूमध्ये 11 धावांचं समीकरण बाकी आहे. काल आपण पाहिला रायगड ठाणे मॅच. करण मडवीने 2 बॉल 9 वाजताना षटकार मारला आणि त्यानंतर मात्र खरं तर फुल टॉस बॉल तो क्लीन बोल्ड झाला.
आणि इथे देखील आपण पाहता शेवटची जोडी मैदानामध्ये आहे. 4 चेंडूमध्ये 11. एक मोठा फटका कंपल्सरी गरजेचा आहे या मॅचच्या दरम्यान. वैष्णवी 11 कोलाड टीम साठी आणखीन एक वेगवान. क्या बात आहे. अविनाश वाघचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या सामन्यामध्ये त्याने बॅटिंग सुंदर केली आणि त्यानंतर फिल्डिंग ही तितकीच चांगली वाख्याने केली आणि गोलंदाजीमध्ये देखील तितका चांगला परफॉर्मन्स येताना अविनाश वाघ हा खरं तर खेळाडू अष्टपैलू भूमिका साकारत असताना आपल्या टीमसाठी हे खरं तर चांगलं क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहत आहे. मगाशी म्हटलं आदिवासी समाजातून नेतृत्व करतोय. अजूनही 3 बॉलमध्ये 11 धावांचं समीकरण. 3 चेंडू आणि 11. नशीब शेठ भोईर यांच्या माध्यमातून खरं तर अविनाश वाघला यंदाच्या हंगामध्ये संपूर्ण क्रिकेटचं किट त्यांच्याकडून देण्यात आलं, ज्यामध्ये शूज, बॅट, जर्सी त्यांच्या माध्यमातून पुरवण्यात आलं. त्यांचा देखील खरं तर मी विशेष आभार व्यक्त करेल. चांगला पाठिंबा आपण या खेळाडूंना देतात. आर्थिक पाठबळ त्यांच्या माध्यमातून मिळालं. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 बॉल 11 निर्णायक चेंडू टाकतोय खरं तर या ठिकाणी पुन्हा एकदा अविनाश वाघ. यावेळेला शॉर्ट ऑफ लेन पूल करायचं. फटका फसलाय. बॉल मागे झाला लॉंग ऑफला. फिल्डरला ही बीट करून निघून चाललाय. या ठिकाणी सीमारेषा बाहेर. 4 धावा. कहाणी में ट्विस्ट. 4 धावा आल्या. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. मॅच संपलेली नाहीये. सामना संपलेला नाहीये आणि इथे आपण पाहता 2 बॉल आणि 7 धावा. बघा मिस्टेक फिल्डिंग मध्ये खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. त्या ठिकाणी अभि देवघर आणि गौरव घोसाळकर हे 2 खेळाडू होते. अगदी त्यांना देखील बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावा आल्या. आता समीकरण आहे ते म्हणजे 2 चेंडू मध्ये 7 धावा. 2 चेंडू मध्ये 7 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. एक मोठा फटका हवाय तो आलाय. नशिबाची साथ देखील मिळाली वैष्णवी 11 कोलाड टीमला. इथून सामना कोण जिंकणार. यावेळेला लॉंग ऑनला हा फटका चाललाय मैदानाच्या बाहेर. इट्स मायटी. निर्णायक क्षणाला मात्र निर्णायक षटका. ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा. हसमत कादरी च्या बॅट मधून धमाका षटकार. विलास गरद यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार तरी 3000 आणि जर सामना जरी जिंकला तरी 3000 पारितोषिक आलंय. ते म्हणजे वैष्णवी 11 कोलाड या टीमला. शेवटचा 1 बॉल 1 रन. 1 चेंडू 1 धाव हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलं. मी मगाशी म्हटलं शेवटपर्यंत हा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटची जोडी मैदानामध्ये आहे आणि शेवटच्या जोडीनं मात्र इथे कमाल केली आहे, धमाल केली आहे. सामना अजून संपलेला नाहीये. 1 बॉल 1 हे चित्र मैदानामध्ये निर्माण झालंय. आता अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागेल. खरं तर या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत टीमला वॉट मॅच. पैसा वसूल सामना. प्रेक्षकांच्या हृदयाची ठोके वाढवणारा सामना. डोक्याला सुन्न करणारा सामना आपण मैदानामध्ये एन्जॉय करता. RPL सीझन 5 आई ग्रुप ओवे महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगचं हे दमदार पर्व आणि या पर्वातील एक दमदार सामना आता प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. शेवटचा 1 बॉल आणि 1 रन. लास्ट बॉल थ्रिल. शेवटच्या चेंडूचा थरार तुम्हाला इथे अनुभवायला मिळेल. अंतिम चेंडू निर्णायक. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर राहील. हा एक महत्वाचा निर्णय आणि ऑलरेडी इक्वल झाली आहे. परंतु शेवटचा 1 बॉल पेंडिंग आहे. 1 चेंडू आणि 1 धाव. शेवटची जोडी देखील मैदानामध्ये आहे. हा एक खरं तर योगायोग आहे या मॅचचा. शेवटची जोडी मैदानामध्ये. लास्ट विकेट बाकी आहे. 1 बॉल बाकी आहे. 1 रन देखील करायचे. त्यामुळे 1चा आकडा फार महत्वाचा आहे. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. 1 चेंडू आणि 1 धाव हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. अविनाश वाघ बघा ज्या चुका केल्या फिल्डिंग मध्ये. गौरव घोसाळकर, अभि देवघर यांच्याकडून जी चूक झाली, जो चौकार आला नशिबाचा, तिथून सामन्याला मात्र पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. षटकार दिला आला होता हसमत कादरी या खेळाडूच्या बॅटमधून. अंतिम 1 बॉल 1 चं समीकरण हे मैदानामध्ये आपण पाहताय. जरी इथे रन आली नाहीये तर सामना सुपर ओव्हर मध्ये जाईल. परंतु शेवटचा 1 बॉल 1 आणि रन कंप्लीट केली तर मात्र सामन्याचा रिझल्ट आपल्या हाती येईल. एक संघ जिंकेल. बॅटिंग करणारा संघ जिंकेल. 1 बॉल 1 लास्ट बॉल. यावेळेला शॉर्ट पूल केलाय आणि हा सामना शेवटच्या जोडीनं जिंकून दाखवलाय वैष्णवी 11 कोलाड या टीमसाठी. नो बॉल कॉल देखील आपण पाहिला. ओव्हर स्लिपिंग आणि इथे सामनाही जिंकलाय तो म्हणजे वैष्णवी 11 कोलाड या टीमने. अभिनंदन टीम वैष्णवी 11 कोलाड. हार्ड लक टीम आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन कर्जत. विलास घरत साहेबांकडून 3000 पारितोषिक आलंय विनिंग टीमला. तर सामन्याचा सामनावीर नो डाऊट
ज्याने चौकार षटकार मारत हा सामना फिनिश केला तो शेवटचा खेळाडू हासमत कादरी, मॅन ऑफ द मॅच, सामनावीर. आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन टीमचे खरं तर कॅप्टन विजय पवार आपण व्यासपीठात संपर्क